नमस्कार. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा केली. तसंच कांदा ऊस उत्पादकांचे प्रश्न आणि सिंचन प्रकल्पांबाबतही महत्त्वपूर्ण बैठक झाली. दरम्यान कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कांद्याच्या संदर्भातही विशेषतः आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या की आता जी नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी सुरू केली आहे ही बाजारामध्ये झाली पाहिजे, ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे, त्याला मान्यता मिळालेली आहे. आम्ही दुसरी मागणी केली आहे की 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडने करावी. त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. राज्यात तब्बल 89,731 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत 5 मोठ्या प्रकल्पांना हिरवा कंदील देण्यात आला. त्यामुळे सुमारे 20,000 नवीन रोजगार निर्माण विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह विविध भागात 20,000 रोजगार निर्माण होतील. कोल गॅसिफिकेशन, सोलर सेल आणि इलेक्ट्रिक स्टील यासारख्या भविष्यकालीन उद्योगांमुळे राज्यातील औद्योगिक विकास आणि स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. या प्रकल्पामुळे मंदिर परिसराला नवं रूप मिळून देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन आणि अधिक चांगल्या पायाभूत सुविधा मिळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्नी रोड येथील जवाहर बालभवनच्या नवीन इमारतीचं लोकार्पण करून तिथे मुक्त विज्ञान उद्यान उभारण्याची घोषणा केली. आधुनिक सुविधांनी सज्ज या केंद्रात वर्षाला 1 लाख विद्यार्थ्यांना विविध कलांचं प्रशिक्षण. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या उच्च दर्जाच्या कला प्रशिक्षणासाठी सर जे कला महाविद्यालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे पुण्यात पुढील 10 वर्षात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 1,000वर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचा शुभारंभ करण्यात आला. हे पार्क देशातील उत्पादन आणि पुरवठा महत्त्वाचा टप्पा ठरेल. राज्याच्या नव्या मेगा लॉजिस्टिक पॉलिसीमुळे नागपूर हे देशाचं प्रमुख लॉजिस्टिक हब म्हणून वेगानं उदयास येते. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदर यासारख्या प्रकल्पांमुळे या विकासाला मोठी गती मिळते. महाराष्ट्र आगामी काळात देशातच नव्हे तर जगात एआय क्षेत्राचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. बीकेसी येथील मुंबई टेक वीक 2026च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्य शासनानं 10,000 कोटींची एआय गुंतवणूक, 1.5 लाख रोजगार आणि 6 सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. तसंच नवउद्योजकांसाठी कम्प्यूट ॲज अ सर्व्हिस अंतर्गत 2,000 GPU उपलब्ध केले जाणार आहेत. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी महाविस्तार शेतकरी ॲप आणि गुन्हे तपासासाठी क्राईम OS प्रणाली कार्यरत आहे. मानवी मूल्यांवर आधारित इथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना असेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.